रिसोड नगरीत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज भक्तिमय आगमन, महाघोष, महाआरती आणि महाप्रसादानं दुमदुमणार शहर. शेगाव ते पंढरपूर आषाढी वारी. आज रिसोडमध्ये श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत. आषाढी वारी निमित्त श्री क्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पायदळ आणि घोडदळ पालखी सोहळ्याचे आज 30 जून रोजी रिसोड नगरीत भक्तिभावानं आगमन होते. आज सकाळी केशवनगर येथून पालखी रिसोडकडे मार्गस्थ झाली असून दुपारी अंदाजे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान पालखीचं शहरात आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण रिसोड शहरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. पालखीच्या स्वागतासाठी विविध सामाजिक, धार्मिक संस्था, व्यापारी संघटना, वारकरी मंडळी आणि हजारो भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि भव्य स्वागताची व्यवस्था करण्यात आली आहे. गणगण गणात बोते, ज्ञानोबा तुकाराम आणि गजानन महाराज की जयच्या जयघोषांनी शहर दुमदुमून जाणार असून टाळ मृदंगाचा गजर, भजन, कीर्तन आणि अखंड नामस्मरणानं संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. पालखीचा मुक्काम कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड इथं होणार असून सायंकाळी स्त्रींची भव्य महाआरती संपन्न होईल. त्यानंतर हजारो वारकरी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि शिस्तबद्ध दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा पालखी सोहळा श्रद्धा, सेवा आणि संत परंपरेचा संदेश देणारा ठरणार असून हजारो भाविक या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे, रिसोड, वाशिम. धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.